नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 12 सप्टेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर भारत अमेरिका संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्धाभ्यास 2024 कोठे सुरू झालेला आहे? तर राजस्थानमध्ये सुरू झालेला आहे। तर पुढील प्रश्न होता, 11 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमिकॉन इंडिया 2024 परिषदेचे उद्घाटन कोठे केले? तर ग्रेटर नोएडा येथे केलेले आहे। तर कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा पूर्ण सदस्य बनलेला आहे? तर नेपाळ हा देश बनलेला आहे। तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तर 11 सप्टेंबर रोजी दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषद कोठे होणार आहे? तर दिल्ली येथे होणार आहे। तर पुढील प्रश्न आहे, नुकतीच अब्देल माजिद टेबोने यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे? तर अल्जेरिया या देशाच्या। पुढील प्रश्न, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 मध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे? तर सुरत या शहराने पटकावलेले आहे। तर कोणत्या देशाने चौथी इंटरकॉन्टिनेंटल कप पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकलेली आहे? तर सिरिया, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली टाइम्स मासिकाने अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्र्यांचे नाव दिलेले आहे? तर योग्य उत्तर अश्विनी वैष्णव यांचे। पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या सिलिकॉन कार्बाइड सुविधेचे नुकतेच उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे। तर पुढील प्रश्न होता शेवटचा, तर चांगल्या खरेदीसाठी एआय असिस्टंट रिफ्यूज कोणी लॉन्च केलेले आहे? तर Amazonने लॉन्च केलेले आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न आहे, आशियाई राजा गिधाडांच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर विभागाच्या कॅम्पियरगंज रेंजमध्ये आशियाई राजा गिधाडांच्या संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। तर राज्यातील हे अशा प्रकारचे पहिले केंद्र आहे ज्याचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेले आहे। तर गोरखपूरमधील हे केंद्र अंदाजे 2.80 कोटी खर्चून तयार करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा। यानंतर राजधानी आहे मित्रांनो लखनौ, लक्षात ठेवा। उत्तर प्रदेशची सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत आणि सध्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत, लक्षात ठेवा। आणि तेथील राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात आपण, दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य। आणि राष्ट्रीय प्राणी आहे बारासिंगा, राष्ट्रीय पक्षी आहे सारस। आणि लोकसभेच्या 80 जागा आहेत आणि राज्यसभेच्या 31 जागा आहेत, ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 15 जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024 परिचारिकांना प्रदान केलेला आहे। तर राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 1973 मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेला होता। तर हा पुरस्कार परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवांच्या स्मरणार्थ दिला जातो। तर यानंतर तिसरा प्रश्न, जिपिंग स्पायडरची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तामिळनाडू या राज्यामध्ये सापडलेली आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर तामिळनाडूच्या खालच्या पलाणी टेकड्यांमध्ये जिपिंग स्पायडर कॅराहाइड्स पायरस या नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे। तर या शोधामुळे भारतातील कॅराहाइड्स प्रजातीची एकूण संख्या 10 झाली आहे। तर 37 जागतिक स्तरावर ओळखल्या जातात। तर ही कोळी म्हणजे स्पायडर 2016 मध्ये दिंडीगुल येथील थडियांकुडीसाई येथे सर्वेक्षणादरम्यान सापडलेली होती, लक्षात ठेवा। तर तामिळनाडू विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया। तर राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि सध्याचे राज्यपाल आहेत RN रवी, ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर चौथा प्रश्न, भारताने अग्नी 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
कोठे केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी ओडिशा येथे केलेली आहे. कोठे केलेली आहे? ओडिशामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारताने ओडिशातील चंद्रपूर चाचणी श्रेणीतून अग्नी 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. तर ज्यामुळे आपली संरक्षण क्षमता वाढली. तर मध्यम पल्ल्यांच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी 4 ची स्ट्राईक रेंज 3000 ते 4000 किलोमीटर आहे आणि 1000 किलोमीटर पर्यंतचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. तर ही चाचणी एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्याच्या भारताच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो ओडिशाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री सध्याचे मोहन चरण मांझी आहेत आणि राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्यान भितरकणिका आणि सिमलीपाल. ठीक आहे. आणि लेक आहेत चिल्का तलाव. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 5वा प्रश्न पाहूया. तर अलीकडेच अरुण गोयल यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी क्रोएशिया या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये? क्रोएशिया या देशामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर परराष्ट्र मंत्रालयाने अलीकडेच सेवानिवृत्त IAS अधिकारी अरुण गोयल यांची क्रोएशियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यापूर्वी त्यांनी भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून काम केले होते. तर त्यांची नोव्हेंबर 2022 मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. तर ते पंजाब केडरचे 1985 च्या बॅचचे IAS अधिकारी होते. लक्षात ठेवा. यानंतर आपण क्रोएशिया विषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. क्रोएशियाची राजधानी आहे झाग्रेब आणि चलन आहे क्रोएशियन कुना. सध्याचे पंतप्रधान आहेत आंद्रेज प्लेंटोविक. लक्षात ठेवा. आणि सध्याचे राष्ट्रपती झोरान मिलानोविक. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 6वा प्रश्न आहे. अशोक राज सिगदेल यांनी कोणत्या देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून शपथ घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नेपाळ या देशाच्या. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर अशोक राज सिगदेल यांनी नेपाळचे 45वे लष्कर प्रमुख म्हणून शपथ घेतलेली आहे. तर नेपाळ विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे काठमांडू. चलन आहे रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल आणि सध्याचे पंतप्रधान KP शर्मा ओली. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि भारत नेपाळ संयुक्त लष्करी सराव काय आहे? तर सूर्य किरण आहे. ठीक आहे. यानंतर प्रश्न आहे 7वा. तर अलीकडेच कोणत्या राज्यात हळदीच्या कुटुंबातील कर्कुमा उंगामेन्सिस या नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए नागालँड या राज्यामध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. कोठे? तर नागालँडमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर मलबार बॉटॅनिकल गार्डन आणि इन्स्टिट्यूट फॉर प्लांट सायन्सच्या संशोधकांनी नागालँडच्या मोकोंगचुंग जिल्ह्यातून उंगमा गावात हळदीची एक नवीन प्रजाती शोधलेली आहे. तर वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने कर्कुमा उगामेन्सिस हा एक राइझोम आहे. त्यात एक फांद्यायुक्त भूमिगत स्टेम आणि जो जमिनीतून खोलवर गाडला जातो. लक्षात ठेवा. यानंतर आपण नागालँड विषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर राजधानी आहे कोहिमा. कार्यकारी शाखा लक्षात ठेवा आणि मुख्यमंत्री नेफ्यू रियो आणि गव्हर्नर आहेत ला गणेशन. ठीक आहे. तर यानंतर 8वा प्रश्न आहे. काउंटर पॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G स्मार्टफोन बाजारपेठ कोणती बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी भारत देश बनलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर 2024च्या पहिल्या समाहर्षिक भारताने 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये US ला मागे टाकलेले आहे. तर काउंटर पॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार Xiaomi, Vivo आणि Samsung सारख्या ब्रँडचे स्वस्त फोन यामुळे भारत हा चीन नंतरचा दुसरा सर्वात मोठा 5G स्मार्टफोन बाजार बनलेला आहे. तर यानंतर 9वा प्रश्न. भारताने कोणत्या देशासोबत नागरी अणुऊर्जा करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी UAE या देशासोबत. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. भारत आणि UAE ने नागरी आण्विक सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. तर या करारामध्ये बरका अणुऊर्जा प्रकल्पाच्या संचालन आणि देखभालीसाठी न्यूक्लिअर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच NPCIL आणि इमिराती न्यूक्लिअर एनर्जी कंपनी म्हणजे ENEC यांचा समावेश आहे. तर यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतीय नौदलात समाविष्ट असलेले INS मालपे आणि INS मुल्की कोणी विकसित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी कोचिन शिपयार्ड लिमिटेडने विकसित केलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर 2 स्वदेशी बनावटीचे अँटी सबमरीन वॉटरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट
INS मालपे आणि INS मुल्की कोचीन शिपयार्ड येथे लॉन्च करण्यात आलेले आहे. तर किनारपट्टीवरील पाणबुडी विरोधी ऑपरेशनसाठी डिझाईन केलेली ही जहाजे हलके टॉर्पेडो रॉकेट आणि रिमोट नियंत्रित बंदुकांनी सुसज्ज आहेत. तर प्रत्येक जहाज 78 मीटर लांब आणि 11 मीटर रुंद आणि एकूण विस्थापन 900 टन आहे, जे 25 नॉट्सच्या वेगाने कार्य करण्यास सक्षम आहे. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 मध्ये अलीकडे कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.